का हो? तुम्ही काय म्हटले होते? लग्नाच्या आधी म्हटले लग्न झाल्यानंतर मी तंबाखू खाणार नाही. आता लग्न झालं आणि महिना पण नाही झाला लग्नाला, नवीन नवीनच लग्न झाले. 15 दिवस झाले तर तुम्ही लगेच तंबाखू खायला लागले. तितका वैताग आला आहे. मी हे काय नवीन नवरी हे पाहू राहिली येऊन इथं सारखं. हे बघा, झोपताना तंबाखू, उठल्यावर तंबाखू, जेवण करा म्हटलं तर थांब मला तंबाखू खाऊ दे. बाई आता कसं व्हायचं? म्हणजे माझ्या माहेरी या माणसाला कसं काय नेऊ मी आता? आणि माझ्या मनानं नवरा केला आहे मी, माझ्या मनाने लव्ह मॅरेज केलं आहे, लव्ह मॅरेज. आणि माझ्या आईबापाला, भावाला, सगळ्यांना सांगितलं आहे माझ्या नवऱ्याला सुपारीची सुद्धा तलप नाही. काय? सुपारीची सुद्धा तलप नाही. तर बाई कुठंतरी ते तयार झाले ग बाई मला लग्नाला द्यायला. ते तर नाहीच म्हणत होते, पण मी ऐका ना का मला लव्ह मॅरेजच करायचं आहे. कसं बसं त्यांना तयार केलं आहे. आणि हा माणूस मला म्हटला का आपलं लग्न झालं का मी सगळं सोडून देईन, सगळं, एकसुद्धा गोष्ट खाणार नाही. मला म्हणे बडीशोप खाणार नाही, तंबाखू खाणार नाही, काहीच नाही म्हणे. आणि आता लग्न झाल्यापासून तर मी नाटकं पाहू राहिली. पहिल्या मुळाला नाही दिसलं मला काही, लपून खाता असेल. दुसऱ्याला मी मुळाला आले, चला जेवण करा, तंबाखू, चुना दे, तंबाखू, चला उठा सकाळी, तंबाखू, सकाळी ब्रशसुद्धा करीत नाही, ब्रश लगेच तंबाखू, काहीच नाही. तसंच चहा पितं, परत उठलं का तंबाखू. माझं तर फार डोकं आउट झालं. बाई माझ्या माहेरी नेलं मी, त्यांनी आंबारसाला बोलवलं त्यांना. तर ते माझ्या वडिलांना सासरे बुवा तंबाखू, इकडून आलं का सासरे बुवा तंबाखू, सासरे बुवा चुना. मला तर तोंड दाखवायला सुद्धा या माणसानं म्हणजे किंमत नाही ठेवली. आता तोंडसुद्धा दाखवायचे हे राहिले नाही माझ्या माहेरी. माझं तोंडाला काळं भाजलं आहे. लव्ह मॅरेज करून ना खूप पस्तावा आला आहे मला, खूप लय पस्तावा आला आहे. तर एकतंय ना आता मीच पाहिजे नाही तर तंबाखूच. मी आता निर्णयच घेते, तुला तंबाखू पाहिजे का बायको पाहिजे? मलाच ठेव नाही तर तंबाखूलाच ठेव. फार माझं डोकं खराब झालं आहे. वैताग आणला आहे.